होत आहे, यांचं स्वप्न होत आहे. आणि यांचं स्वप्न यांचं घर आता काय ते इंस्टावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी वारंवार दाखवलं जात आहे. काय नेमका विषय काय सांगाल? बघा 4 वर्ष आमची 140 कुटुंब, ऑलमोस्ट 600 ते 700 माणसं एका रात्रीत बीएमसी आणि दादर पोलिसांनी बाहेर काढली. त्यांना कुठलीही सुखसुविधा, कुठलेही भाडं किंवा इतर राहण्यासाठी घर हे दिलं नाही. याचा प्रामुख्याने मूळ मुद्दा यांचा कुठला आहे माहिती आहे का, की आमचे जे 3 मालक म्हणवतात आम्हाला, त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या इथे डागडुजी केली नव्हती ना, कुठला साधा कलर पण केला नव्हता. त्यांनी आम्हाला अक्षरशः वेठीस आणलंय. प्रत्येक वेळी त्यांना आम्ही कोणी विकास आणायला जायचो, ते लोक यायचे, एक यायचा दुसरा पळायचा, तिसरा यायचा दुसरा पळायचा, अशी परिस्थिती होती. आता राजकारणी आपल्या मराठी माणसांची सत्ता आहे, त्यांना पण आम्ही किती विनवण्या केल्या की एका टेबलवरती तिघांना घेऊन या आणि आमचा मार्ग मोकळा करून द्या. हे नॉनसेन्स आहे, तुमची पगडी आहे, अमुक आहे तमुक आहे, ह्या गोष्टी सांगत 4 वर्ष काढली. तर आम्हाला पहिलं म्हणायचं आहे की हे जे 3 मालक आहेत ना, त्यांना काहीतरी जबर शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात. कारण त्यांनी आमची हे आम्हाला वेठीस आणण्याचं पहिलं कारण ते आहेत. तर त्या लोकांना पहिल्यांदा मातीत गाडलं तरी चालेल आमच्यासाठी. हे मी एकटा नाही, आज मी एकटा बोलत असेल, पण हे सगळ्याच माझ्या पूर्ण 140 कुटुंबांचं हे म्हणणं आहे. कारण त्यांनी इतकी वाईट अवस्था आमची केली आहे आणि आजही त्यांना काही फरक पडत नाहीये. तुम्ही जंगलात मेलात, आज 30 ते 40 माणसं आमची अशीच मेली. घर होईल आणि आमची मागणी फक्त एकच आहे, आम्हाला घराच्या बदलीत घर द्या. कुठलंही एक्स्ट्रा FSI आता इतर काही तुमच्या फायदे आम्हाला काही नकोय. आम्हाला फक्त राहायसाठी घर पाहिजे. अन्न वस्त्र निवारा, 3 मूलभूत गरजा आहेत ना माणसाच्या, त्यातली निवाराच ही गोष्ट होत नाहीये. तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? त्याच्यामध्ये आपले रयत सेवा प्रतिष्ठानवाले जी मंडळी आपल्यासोबत काम करतायत, त्यांनी खरंच अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि आम्हाला खूप पाठिंबा चांगला दिला. त्यांच्या साथीने आज आम्ही कुठेतरी एक पुढचं पाऊल उचललंय. आम्ही सर्वांना विनंती करतो, आमच्या या लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि आमच्या माणसांना घर द्या, बाकी काही नको. आणि नगरसेवक देखील मराठी आहे, परंतु मराठी कुटुंबांना आज न्याय मिळत नाही. काय सांगाल त्याबद्दल? काय तुमची व्यथा आहे? व्यथा आज आहे की आम्ही बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो. 3 वेळा ते वाडीत येऊन गेले. त्याच्यानंतर आम्ही पर्सनल जाऊन त्यांना भेटलो. त्याच्यानंतर माजी आमदारांना सुद्धा भेटलो. आमचे नगरसेविका, खासदार त्यांना सुद्धा बऱ्याच वेळा भेटलो. पण त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आमचे माजी आमदारांकडे तर आम्ही 4-4 दिवसांनी सारखंच विचारलं जातो, साहेब काय झालं, साहेब काय झालं. अक्षरशः त्यांना बोलवतो, करा काहीतरी, आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आम्हाला काहीतरी सपोर्ट करा, घर द्या आम्हाला आमच्या मुलांसाठी. आमच्या मुलांची शिक्षण सोडून ती जॉबला जातात किंवा काहीतरी करतात, काहीतरी भाडं निघावं, आमचं रूमचं जे भाडं निघावं, कारण की एका पगारामध्ये नाही होत. खूप बिकट परिस्थिती, कारण की आज मुंबईमध्ये दादर ह्या ठिकाणी 25,000च्या पुढे भाडं आहेत. 25, 30, 40 अशी भाडं आहेत. आम्ही कुठून गोळा करणार? नाही जमा करू शकत ना. आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. जी आमची काही महिला मंडळी आहेत, ती धुणं भांड्याची कामं करून, घर कामं करून आपलं भाडं भागवतात, आपलं घर चालवतात, ते नाही होत. आणि हे 3 साहेब 1 मिनिट, अजून हे 3 मालक आहेत आमचे, एकदा सुद्धा अजून आम्हाला विचारायला आले नाही की तुमचं मीडियापर्यंत सगळं, मीडियाच्या थ्रू सगळीकडे पोहोचलंय, पूर्ण महाराष्ट्रात झालंय. एकदा सुद्धा ते आम्हाला विचारायला आलं नाही की बाबा तुमची परिस्थिती काय आहे ती, किंवा आपण ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढूया का. एकदा सुद्धा विचारायला आले नाहीयेत. महेंद्र ठाकूर, चारुशिला ठाकूर, कोरे, त्यांची पूर्ण जी वंशावळ आहे ना, ती विशाखाताई राऊत यांनी उभी केलीये. मग का पण आम्हाला असं वेटीस का धरले जाते? आम्हाला न्याय कोण देणार? आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सगळ्यांना विचारतो की आम्हाला न्याय कोण देणार? मराठी माणसं आहोत. जर तुम्ही परप्रांतीयांसाठी 314 कोटी खर्च करू शकता त्यांचं भवन उभारण्यासाठी, मग मराठी माणसाला का वेटीस धरताय तुम्ही? मराठी माणसाला तुम्ही हद्दपार का करताय मुंबईच्या बाहेर? हाच माझा मुख्यमंत्र्यांना सुद्धा प्रश्न आहे आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे, कारण की उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः आमची परिस्थिती बघितली आहे. मग त्याच्यावर काय त्यांनी तोडगा? आम्हाला फक्त आश्वासन नाही पाहिजे, आम्हाला आमची घराच बदली घरं पाहिजेलेत. तर तुम्ही ते केव्हा देणार? हाच प्रश्न मी त्यांना विचारते. कधी देणार? पुढची भूमिका आम्ही आंदोलन करणार. नाही जर दिलं तर आम्ही आंदोलन करणार, आम्ही रस्त्यावरती उतरणार, पूर्ण रस्ते आमच्या मुलांना वगैरे घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरणार. आम्ही हलणार नाही अजिबात. आणि आम्ही हा लढा जो आमचा मराठी माणसांचा, तो आम्ही मागे हटणार नाही. हा लढा आम्ही तसाच चालू ठेवणार. आणि आता वेगवेगळ्या संघटना आमच्यावर आहेत, तर त्यांचा सपोर्ट घेऊन आणि आम्ही पूर्णच रहिवाशी एकजुटीने हा लढा चालू ठेवणार आहोत. बघा, काय इशारा देऊन काय फायदा, तुम्ही सांगा ना. इशारा देऊन काय फायदा? आता ते जागणार आहे का? सर्वांना माहित आहे कोण. आता ह्यांना कोणाला माहित नाही? तुम्ही सांगा. एक लहान 10 वर्षाचा मुलगा असेल त्यांना पण माहित आहे आपले लोकप्रतिनिधी कधी येणार आहे. माहित आहे ना का? जो 5वीच्या मुलाला जरा बोलवा आणि विचारा, त्याला पण माहित आहे कधी येणार आहे. राजर सर, गेल्या 4 वर्षात ही संधी होती त्यांना
लोकप्रतिनिधी काय काम करतात, कसं चांगलं काम करू शकतात ते दाखवण्याची संधी होती. पण दुर्दैवाने त्याने ती संधी नाही बघितली. त्या संधीमध्ये त्यांनी वेगळं राजकारण करण्याची संधी शोधली. म्हणूनच आज ही अवस्था आहे. जर एखादा जेन्युअन असताना राजकारणी ज्यांना आम्ही निवडून दिलंय, किंवा ठीक आहे जय पराजय होत असतो साहेब, पण नीतिमत्ता जर जागी असती मराठी माणसाच्या भल्यासाठी, तर आज ही वेळ आमची आली नसती. आमच्या दुर्दैवी संधीमध्ये त्यांनी राजकारणी संधी शोधली, म्हणून त्याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि 4 वर्ष काय असतात हो? तुम्ही 4 वर्ष सांगा, 4 वर्ष कोणीच आलं नाही. ऍक्च्युअली क्षमा करा हो, तुम्ही पण तर नाही आले इकडे ना 4 वर्ष. नक्कीच. क्षमा करा, कोणीच आलं नाही. आणि हे आले म्हणजे परवा बॅनर